संजय राऊतांची बुद्धी भ्रष्ट, ठाकरेंचेच नगरसेवक फुटण्याची शक्यता. प्रकाश महाजनांचे प्रत्युत्तर. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून निकाल जाहीर झालेला आहे. या निवडणुकात महायुतीला अनेक ठिकाणी घवघवीत यश मिळालेलं आहे. मुंबई महापालिकेत भाजपाने तब्बल 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर शिवसेना शिंदे गटाला 29 जागांवर विजय मिळालेला आहे. दरम्यान या निकालानंतर राज्याच्या राजकारणात नगरसेवकांच्या फोडाफोडीवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. आमचे नगरसेवक सुरक्षितपणे आपापल्या घरी आहेत, मात्र शिंदे यांनी स्वतःच्या आणि भाजपच्या नगरसेवकांना कैदखान्यात का डांबून ठेवलेला आहे, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. तसेच एकनाथ शिंदे आता भाजपचेच नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. हे चित्र मुंबई तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतही पाहायला मिळत आहे, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. यावरून आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे की निवडणूक काळात सगळ्यांनी जीवाचं रान केलंय म्हणून त्यांनी एकत्र केलेलं आहे. शिवसेनेचे कोणतेही नगरसेवक फुटणार नाहीत, उलट ठाकरेंचे नगरसेवक फुटण्याची शक्यता आहे. फोडाफोडीचे राजकारण त्यांनी करू नये. मुंबई महापालिका त्यांच्या हातून गेली आहे. मातोश्री 2चे मेंटेनन्स कोण करणार ही चिंता त्यांना आहे. भाजप शिवसेना युती घट्ट असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. प्रचंड बहुमताने ठाणेकरांनी एकनाथजी शिंदेवर विश्वास ठेवलाय. तो विश्वास मुंबईतल्या मराठी माणसांनी तुमच्यावर ठेवला नाही. हे मलाही मान्य आहे की मराठी माणसाची जास्तीत जास्त मतं तुम्हाला पडलीत, पण ती एकनाथ शिंदे नाही पडलीत, ती देवेंद्र फडणवीसला पडलीत. तुमच्या विजयामध्ये काढलेल्या मुस्लिम लोकांचा फतवा हा सगळ्यात मोठा हातभार तुम्हाला त्या फतव्यामुळे लागलेला आहे. तुम्ही महाराष्ट्रातले दुसरे मुलायम सिंग यादव झालेले आहात आणि मुंबईच्या जनतेनं पूर्णपणे तुम्हाला ओळखलं होतं. तुमचा पक्ष तर मारला नाही, पण तुम्ही पुन्हा महानगरपालिकेत सत्तेवर येणार नाहीत याची काळजी मात्र त्यांनी निश्चित घेतली. आणि एकनाथजी शिंदेने आपले नगरसेवक आपल्याजवळ ठेवणं हा गुन्हा आहे. याच्याकडे तुम्ही अशा पद्धतीनं पाहता. प्रत्येक नेता सावध असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे संशयी नव्हते, अखंड सावधान होते. तुम्ही उलटे आहात, तुम्ही संशयी आहात, सावधान नाही आहेत, म्हणून तुमच्यावर ही पाळी ओळवली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.